हाय फॅमिली, नमस्ते. माझे नाव स्नेहल एडेकर आणि पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे माझ्या या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आजचा जो व्हिडिओ मी बनवला आहे तो पूर्णपणे रीडिंग सेक्शनवरती आहे. आज आपण पाहणार आहोत की कोणत्या पद्धतीने आपण शॉर्ट आन्सर क्वेश्चन सॉल्व्ह करायला हवेत. शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणजे 1 वर्ड, 2 वर्ड, 3 वर्ड और अ नंबर अशा टाईपचे क्वेश्चन्स त्यामध्ये येण्याची शक्यता असते. तर आजचा जो मी पॅराग्राफ सॉल्व्ह करणार आहे तो मी कॅम्ब्रिज आयल्स बुक 13 मधील टेस्ट 3 यूज करणार आहे. सर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही देखील तो पॅराग्राफ काढून माझ्यासोबत सॉल्व्ह करू शकता. तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला चालू करूया. ओके, तर आपण आता चालू करणार आहे रीडिंगची टेस्ट. तर क्वेश्चन टाईप आहे चूज choose one word only from passage for each answer. Write your answer in boxes 1 to 8 on the answer sheet. So हा क्वेश्चन टाईप आहे 1 word only आणि क्वेश्चन आहेत 1 ते 8 आणि आपल्याला पॅराग्राफ इथून चालू होतोय. तर आपण सगळ्यात पहिली स्टेप काय करणार आहे तर ती म्हणजे स्किमिंग अँड स्कॅनिंग. सो पहिला आपण पाहणार आहोत स्किमिंग कसं करायचं. तुम्ही जर स्किमिंग स्कॅनिंग कशा पद्धतीने करावं हे जर लक्षात येत नसेल तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकता. त्याची लिंक मी सजेशनमध्ये देईल. सो ते एकदा चेक करून घ्या. सो आपण स्टार्ट करत आहोत स्किमिंगसोबत. तर स्किमिंग म्हणजे पहिला आणि शेवटची लाईन. तर आता मी वाचत नाही आहे, तर जस्ट मनातल्या मनात वाचायचा प्रयत्न करते आहे. ओके, मी तुमच्यासाठी वाचते. The coconut has been central to the lives of Polynesian and Asian peoples in the western world. On the other hand, okay, so sentence मोठा आहे, so मी अवॉइड करते आणि लास्टला जाते. Today, images of palm fringed tropical beaches are clinches in west to sell holidays, chocolate bars, fizzy drinks and even romance. So मी अवॉइड करते वाचण्याचा कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. सो मी डायरेक्टली काय करणार आहे फर्स्ट लाईन आणि लास्ट लाईन अंडरलाईन करणार आहे. जर पॅराग्राफ मोठा असेल तर त्याची सेंटर लाईन देखील इम्पॉर्टंट असते. सो मी सेंटर लाईन देखील अंडरलाईन करत आहे आणि अंडरलाईन करता करता मी वाचत देखील आहे. सो हीच टेक्निक आहे स्किमिंग कोणत्या पद्धतीनं करायला हवं. फर्स्ट लाईन, लास्ट लाईन वाचणे किंवा अंडरलाईन करणे. आणि जर पॅराग्राफ मोठा असेल तर सेंटर लाईन देखील इम्पॉर्टंट असते. सो अशा पद्धतीनं मी स्किमिंग करत आहे. पॅराग्राफ मोठा आहे म्हणून मी याची सेंटर लाईन देखील अंडरलाईन केली आहे आणि लास्टची लाईन किंवा लास्ट सेंटेन्स म्हणू शकता. ओके, सो हे झालं आहे स्किमिंग. स्किमिंग नंतर आहे स्कॅनिंग. तर स्कॅनिंग म्हणजे जे वर्ड्स तुम्हाला इझिली दिसतात किंवा जे तुम्ही पिक करू शकता ते वर्ड्सला सर्कल करणे किंवा अंडरलाईन करू शकता. सो मी प्रयत्न करते की काहीतरी वेगळं, जसं की 14th century, 13th century हे जे वर्ड्स आहेत जे मला लगेच दिसत आहेत, हे आपण वर्ड मला लगेच दिसला म्हणून मी त्याला अंडरलाईन केले. हे वर्ड कोणतेही असू शकतात जे तुम्हाला वाटते की तुम्ही लगेच तुमच्या डोळ्यांना दिसतात ते वर्ड तुम्ही अंडरलाईन करू शकता. काही ठिकाणी कॅपिटल असेल किंवा दुसऱ्या एखाद्या फॉन्टमध्ये लिहिलं असेल ते वर्ड देखील तुम्ही अंडरलाईन करू शकता स्कॅन वर्ड म्हणून. वेस्ट आफ्रिका, अमेरिका. ओके, सो हे झालं आहे स्किमिंग. अँड हे मी स्किमिंग केलं फर्स्ट लाईन, लास्ट लाईन. स्कॅनिंगमध्ये काही मी वर्ड्स अंडरलाईन केलेले आहेत. तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या पद्धतीनं कीवर्ड्स अंडरलाईन करायला हवं. तर ज्याप्रमाणे लिसनिंगमध्ये आपण जर गॅप असेल तर कीवर्ड्स कोणते असतात बिफोर अँड आफ्टर वर्ड ऑफ द गॅप. सो या ठिकाणी देखील गॅप्स आहे आणि तुमचं आन्सर किती पाहिजे 1 वर्ड ओनली. सो मेकिंग ऑफ डॅश हा कीवर्ड आहे. सोर्स ऑफ, यूज्ड फॉर,
source of dash for, then 6 number for other plants, cooking and dash something, glycerin and ingredient in. सो त्याचबरोबर हे पण इम्पॉर्टंट आहे की त्याचे हेडिंग्स काय आहेत. तर फर्स्ट पार्टमध्ये काय दिलं आहे त्यांनी, क्वेश्चनसाठी पार्ट दिलेला आहे, ट्रंक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि त्याचे युजेस आपल्याला लिहायचे आहेत. सो आता मी प्रयत्न करणार आहे की जे मी कीवर्ड्स अंडरलाईन केले आहेत त्याच्यासाठी सिमिलर वर्ड मला सापडत आहेत का. सो मेन पॉईंट्स कोणते आहेत ह्यातले बघण्यासाठी, ट्रंक, लीव्स, फ्लावर्स अँड फ्रूट्स हे वर्ड्स जर तुम्हाला दिसले तर त्याच्या पुढंच तुम्हाला त्याचे डिस्क्रिप्शन भेटणार आणि त्याचे युजेस भेटणार आहे. सो मी परत एकदा पॅराग्राफ ओपन करते आणि मी पहिली आणि शेवटची लाईन वाचते आहे. फॉर मिलेनिया द कोकोनट हॅज बीन सेंट्रल टू लाईव्स ऑफ पॉलिनेशियन अँड एशियन पीपल्स. लास्ट लाईन सेज टुडे image of palm fringe tropical beaches are clinches in the west to sell holidays, chocolate bars, fizzy drinks and even romance. तर आता हे फर्स्ट आणि लास्ट लाईन वाचल्या मला असं काय वाटलं नाही की त्यांनी कोकोनट पाम याच्याबद्दल काही एक्सप्लेन करतायत किंवा त्याच्या पार्टबद्दल. सो मी हा पॅराग्राफ पूर्ण वाचायचा अवॉइड करते आहे. मी जाणार आहे पुढच्या पॅराग्राफकडे. त्यामध्ये पहिली लाईन म्हणते, टिपिकली वी इन विसेज कोकोनट्स ॲज ब्राऊन कॅनॉन बॉल्स दॅट वेन ओपन प्रोव्हाइड स्वीट व्हाईट फ्लेश. सो मला असं वाटलं काहीतरी असेल कदाचित. आता मी लास्ट लाईन वाचते आहे. तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की बाय बॉइलिंग और टू प्रोड्यूस अ टाईप ऑफ शुगर यूज फॉर कुकिंग. त्याचबरोबर इथं मी बघताना मला हे 30 मीटर्स काय तर मी ऑलरेडी सर्कल केलं होतं कारण मला हे नंबर दिसले होते. सो मे बी क्वेश्चनमध्ये काय आहे, पार्ट ट्रंक डिस्क्रिप्शन अप टू 30 मीटर. सो मला लक्षात आलं की 30 मीटर्ससाठी काहीतरी मला सापडलेलं आहे. याचा अर्थ माझा आन्सर ह्या पॅरेग्राफमध्ये मला भेटू शकतं. सो कीवर्ड काय होता, टिम्बर फॉर हाऊसेस अँड द मेकिंग ऑफ डॅश. सो 30 मीटर्स टॉल, त्याच्या पुढं आता मला कदाचित वाचायची गरज आहे. दिस इज ॲन इम्पॉर्टंट सोर्स of timber for building houses and is increasingly being used as replacement for endangered hardwoods in the furniture construction industry. So कशासाठी, मेकिंग ऑफ आणि युजेस. सो युजेससाठी मला वर्ड भेटला यूज्ड आणि कशासाठी, कन्स्ट्रक्शन म्हणजे मेक काहीतरी इंडस्ट्री काहीतरी बनवण्याची. सो त्याच्या आधीचा वर्ड आहे फर्निचर. सो फर्स्ट नंबरचा आन्सर आहे फर्निचर. टिम्बर फॉर हाऊसेस अँड मेकिंग ऑफ फर्निचर, ट्रंकचा वापर केला जातो. तर सेकंड पार्ट काय आहे, लिव्ज. त्याच्याबद्दल काय प्रश्न आहे का, नाही विचारला, मग काही गरज नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड नंबर कशाबद्दलचा आहे, फ्लावर्स. सो कीवर्ड काय आहे, यूज्ड ॲज अ ड्रिंक ऑर अ डॅश सोर्स ऑफ डॅश. सॉरी. सो जी लास्टची लाईन होती तिथं मला काहीतरी ड्रिंकविषयी काहीतरी शब्द सापडला होता. सो लास्टची लाईन काय म्हणते, स्टीम्स मे बी टॅप फॉर देअर सॅप टू प्रोड्यूस अ ड्रिंक. ओके, सो मला ड्रिंक वर्ड सापडला. सोर्स ऑफ आता मला शोधायचं आहे. द सॅप कॅन ऑल्सो बी रिड्यूस्ड बाय बॉइलिंग टू प्रोड्यूस टाईप ऑफ शुगर यूज्ड फॉर कुकिंग. यूज्ड फॉर आपल्याला युजेसच पाहिजे आहे. अँड सोर्स ऑफ व्हॉट. So answer is source of produce a type of sugar. Type, source, so it can be sugar. So second number answer could be sugar. कारण आपण काय करत आहे, एक अटेम्प्ट ट्राय करत आहे आन्सर शोधण्याचा. आपण नंतर पाहणार आहे की ते आन्सर बरोबर आहेत का नाही. सो सेकंड नंबर आन्सर आपण गेस केलेला आहे शुगर. त्यानंतर थर्डसाठी पार्ट कोणता आहे, फ्रूट्स. आणि कीवर्ड काय आहे, यूज्ड फॉर डॅश एक्सेट्रा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये कशाबद्दल आहे, मिडल लेअर. सो आपण पुढं पाहणार आहे. तर नेक्स्ट जो पॅराग्राफ आहे त्याचा हेडिंग किंवा हेडिंग म्हणण्यापेक्षा फर्स्ट लाईनमध्ये म्हटलं आहे, कोकोनट पाम्स प्रोड्यूस ॲज मेनी ॲज सेव्हरल फ्रूट्स पर इयर वेइंग मोर दॅन अ किलोग्राम इच. सो फ्रूटबद्दल वर्ड म्हणजे शब्द सापडलेला आहे कारण पार्ट होता फ्रूट. आता आपल्याला वर्ड कशाबद्दल शोधायला पाहिजे किंवा कोणता वर्ड शोधायला हवा, इन्नर लेअर. सो मी परत पुढं वाचते हा पॅराग्राफ. द वॉल ऑफ द फ्रूट हॅज 3 layers. ओके, सो आउटर लेअर मला इथं सापडला. मी एक कीवर्ड आणलेला होता फायब्रस मिडल लेअर. बट आपल्याला कोणता लेअर हवा आहे,
येस, आपल्याला मिडल लेअरच हवा आहे, आणि जो मी ऑलरेडी अंडरलाईन केला होता. फायब्रस मिडल लेअर प्रोड्युसेस कोकोनट फायबर कॉयर which has numerous uses and is partially important in manufacturing ropes. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच काय बनवण्यासाठी, कशासाठी यूज केला जातो, मॅन्युफॅक्चरिंग रोप्स. सो आन्सर आहे 3rd नंबरचं रोप्स. जो मिडल लेअर आहे फायबर्सचा तो कशासाठी वापरला जातो, रोप्स बनवण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 4th नंबरसाठी आहे इन्नर लेअर. सो अगेन त्याच्या पुढेच मला भेटणार आहे आन्सर. सो मी परत कंटिन्यू करत आहे. द वुडी इनमोस्ट लेअर, द शेल विथ इट्स 3 प्रॉमिनंट आईज सराउंड्स द सीड. An important product obtained from the shell is charcoal, which is widely used in various industries as well as in the home as a cooking fuel. So inner layer, it's a source of charcoal. का बरं? Because it says product obtained from the shell is charcoal which is widely used. कशासाठी? A source of charcoal. And then last question, not last, 5th question चं कीवर्ड काय? when half for dash. तर त्याच्याच पुढचा आपल्याला पार्ट वाचायला लागणार आहे. आपण कुठं होतं? 3 चारकोल which is widely used in various industries as well as in the homes as a cooking fuel. When broken into half, the shell are also used as bowls in many parts of Asia. सो हा वर्ड आता आपल्याला नाही कळाला, समजा मला प्रोनाऊन्स पण करता येत नाही एक्झॅक्टली काय आहे, बट हाफ आणि हाल्फ मे बी कदाचित सेम आहे. आणि कशासाठी यूज, कारण हा पूर्ण क्वेश्चन टाईप कशावरती आहे, युजेसवरती आहे. सो कशासाठी यूज करत आहेत त्यांनी लिहिले, यूज ॲज अ बाउल. सो 5th नंबर इज बाउल. देन फॉर 6th नंबर क्वेश्चन, डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे कोकोनट वॉटर. इट इज यूज्ड ॲज ड्रिंक अँड अ सोर्स ऑफ डॅश फॉर अदर प्लांट्स. सो आता आपल्याला हे बघायचं आहे, सोर्स ऑफ डॅश फॉर अदर प्लांट्स. Okay, so next paragraph again first line says inside the shell are the nutrients endosperm needed by the developing seed. Initially the endosperm, a sweetish liquid coconut water which is enjoyed as a drink but also provides hormone which encourages other plants to grow more rapidly and produce higher yields. So other plants साठी एक काय तो word आला, a source of dash for other plants. So इथं काय लिहिलं आहे, but also provide the hormone. So provide is same like source, so it's a source of hormone for other plants. Then 7 number question, description मध्ये दिलेला आहे coconut flesh आणि कीवर्ड काय, cooking and dash, oil and milk for cooking and dash. सो आपल्याला वर्ड कोणता बघायचा आहे, फ्लॅश. सो अगेन आफ्टर दॅट हार्मोन, जिथं सेंटेन्स संपले, ॲज द फ्रूट मॅच्युअर्स द कोकोनट वॉटर ग्रॅज्युअली सॉलिडिफाईज टू फॉर्म द ब्रिलियंट व्हाईट फॅट रिच एडिबल फ्लेश ऑर मीट. सो फ्लेश वर्ड आला. ड्राईड कोकोनट फ्लेश कोपरा इज मेड इन टू, खोबरा और कोपरा आपण खोबरं म्हणतो त्याप्रमाणे, मेड इन टू कोकोनट ऑइल अँड coconut milk which are widely used in cooking in different parts of the world as well as cosmetics. So प्रश्न काय होता, cooking and काय तो question, oil and milk for cooking and dash. So oil and milk word इथं आला, coconut oil and coconut milk which are widely used in cooking in different parts of the world as well as cosmetics. So answer is cosmetics. So 7 number कॉस्मेटिक्स. अँड लास्ट ग्लिसरीन, अजून एक काय यूज आहे फ्लेशचा, ग्लिसरीन अँड इन्ग्रेडियंट इन डॅश. सो आपण त्याच्या पुढं कंटिन्यू करणार आहे. अ डेरिव्हेटिव्ह ऑफ कोकोनट फॅट
ग्लिसरीन. सो ग्लिसरीन वर्ड आला. ग्लिसरीन acquired strategic importance in quite different sphere as Alfred Nobel introduced the world to his nitroglycerin based invention dynamite. सो क्वेश्चनमध्ये काय होता की ग्लिसरीन अँड इन्ग्रेडियंट इन डॅश. सो जो व्यक्ती आहे अल्फ्रेड नोबल, व्हॉट ही इंट्रोड्यूस द वर्ल्ड टू हिज नायट्रोग्लिसरीन नायट्रोग्लिसरीन बेस्ड इन्व्हेन्शन दॅट इज डायनामाइट. सो ऑलरेडी मी तो वर्ड पण अंडरलाईन केलेला होता. सो आन्सर आहे डायनामाइट. ओके. सो आपण किती आन्सर सॉल्व केले, यामधले टोटल 8 आन्सर सॉल्व केले. आणि कीवर्ड्स जे होते किंवा जे पार्ट्स होते त्याला आपण प्रयत्न केला पॅराग्राफमध्ये शोधण्याचा. आणि जे कीवर्ड्स पुढचे आणि मागचे गॅपच्या होते त्याला सिमिलर वर्ड शोधण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा आपल्याला ते सिमिलर वर्ड्स सापडले त्यावेळेस आपल्याला त्याचे आन्सर्स देखील सापडले. सो मी हा प्रयत्न केलेला एक छोटासा की तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा की कोणत्या पद्धतीने तुम्ही शॉर्ट आन्सर क्वेश्चन सॉल्व करू शकता. सो जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझी सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. सो पुन्हा एकदा सांगते थँक्यू तुमच्या सपोर्टबद्दल आणि नेक्स्ट वीक आपण पुन्हा एकदा भेटू. बाय.